भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर इकडे महाराष्ट्रात सुद्धा अलर्ट जारी केलेला आहे। सगळ्यांनी सावध राहावं अशा सूचना दिल्यात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीचं आयोजन केलंय। तर तिकडे नौदलानं सुद्धा मुंबईतील मच्छीमारांसोबत बैठक घेतलेली आहे, निर्देश दिलेले आहेत। राज्यातील कोकण किनारपट्टीवर सुद्धा गस्त वाढवण्यात आलेली आहे। ही 3 अत्यंत महत्त्वाची दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री फडणवीसांनी सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। फडणवीसांनी जी अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राची सुरक्षा ठेवण्यासाठीचे प्रयत्न होतील। उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीचं आयोजन केलं। एकंदरीत संपूर्ण राज्य सरकार आता अलर्ट मोडवर आहे। सगळ्या विभागांना सावध राहण्याच्या, खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। आणखी तपशील आपण घेऊया। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले जात आहेत त्यांच्याकडून। सुशांत, मुख्यमंत्री ही जी बैठक घेणार आहेत ती नेमकी कुणाकुणासोबत असणार आहे, कुठले महत्त्वाचे अधिकारी असतील आणि काय नेमके महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात? रिद्धी, भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर मुंबईमध्ये विशेषतः अलर्ट देण्यात आला आहे। कारण नेहमी मुंबई हे आपण जर बघितलं असेल तर रडारवर असतं दहशतवाद्यांच्या, आणि त्याचमुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांची आणि काही महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे। दुपारनंतर खऱ्या अर्थाने ही बैठक सुरू होईल आणि या बैठकीत कशा पद्धतीने सध्या व्यवस्था करण्यात आलेली आहे, जे समुद्र किनारा जो महाराष्ट्राला लाभलेला आहे, मग ती कोकण किनारपट्टी असेल, मुंबईतील काही भाग असेल, या ठिकाणी कशा पद्धतीने गस्त वाढवायची, काय अलर्ट द्यायचा, लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरू नये यासाठी काय करावं, याच्या उपाययोजना कशा करता येतील, या संदर्भातली ही बैठक आहे। जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार दुपारनंतर या बैठकीला सुरुवात होईल। ज्या केंद्राचे जे आदेश आहेत, जे निर्देश केंद्र सरकारने दिले, केंद्रीय गृह मंत्रालयाने, ते निर्देशाचं इथे पालन होतंय का? आणि आपण जर बघितलं असेल तर राज्यातील महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र आहेत, जी महत्त्वपूर्ण मंदिरं आहेत, ज्या ठिकाणी गर्दी असते, त्या ठिकाणी नेमकी कोणती उपाययोजना करण्यात आलेली आहे याच्या विचारलं जाईल आणि काही यंत्रणांना काही अलर्ट देखील देण्यात येणार आहे। आपण जर बघितलं असेल तर मंदिरांमध्ये सध्या हार, फुलं न्यायला मज्जाव करण्यात आला आहे। त्याचं प्रमुख कारण हेच आहे की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळी खबरदारी राज्य सरकारकडून घेण्यात येणार आहे। आता मुख्यमंत्री पोलिसांचे प्रमुख अधिकारी म्हणजे त्या जिल्ह्यातील जे प्रमुख पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देखील संवाद साधतील आणि दुसरीकडे काही महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांना त्यांनी बैठकीसाठी बोलवलं। आता या बैठकीनंतर अगदी आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष बैठक झाली की मग पुढचे तपशील सुशांत तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।